अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही। गुजरातला यातून वगळलेला आहे नेहमीप्रमाणे। याच्यावर अनेक मराठी भाषिक संस्था एकत्र आल्या आणि त्या काम करत आहेत। खास करून मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असेल, उद्धव ठाकरे यांना इथे भेटलेले आहे। सरकार सुद्धा आपापल्या पद्धतीनं, ज्याला तुम्ही सादरीकरण म्हणता, प्रेझेंटेशन, आता ह्या सादरीकरणाचं नेपथ्यकार कोण आहेत नक्की पडद्यामागे, हा प्रश्न काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विचारला की याचे नेपथ्य कोणाचं आहे। या सादरीकरण जे करतायत सरकार, याविषयी नक्कीच राज ठाकरे यांनी एक कडवट भूमिका मांडली। तीच भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आहे। काल या कृती समितीचे हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात, विरोधी करण्यासंदर्भात कृती समिती आहे, त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत, मराठी भाषा नेते तज्ञ। त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, मातोश्रीवर चर्चा केल्यावर 7 तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं। राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती। मराठीचा विषय असल्यामुळे, मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काल तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ। 7 तारखेला हा विषय इथे संपला। मी तिथे उपस्थित होतो। त्याच वेळेला श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक गेले, काही सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भात। ते बहुधा ते सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं आणि त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली, मोर्चाची घोषणा केली। ती 6 तारखेला केली। त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती, कारण आम्ही आतमध्ये होतो। आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली। मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो। आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो।